स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. सांगली लोकसभेच्या उमेदवारीवर निघाला तोडगा. विशाल पाटील मुंबईत. 3 एप्रिलला प्रसिद्ध होणार यादी. डॉक्टर डी.वाय. पाटील पब्लिक स्कूल विटा सीबीएसई. रोबोटिक्स, प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड, अबॅकस, सायन्स ऑलिम्पियाड, एनटीएससी, एमटीएससी, एनएसएससी स्कॉलरशिप परीक्षा व इतर स्पर्धा परीक्षांची तयारी. IIT, जेई आणि नीटसाठी 8वी पासून फाउंडेशन कोर्स बॅच सुरू. नवीन व प्रशस्त इमारत, 50,000 स्क्वेअर फुटांचं भव्य मैदान, तायक्वांदो प्रशिक्षण, योगा प्रशिक्षण, स्केटिंग, आर्चरी, संगीत क्लास, गिटार प्रशिक्षण, डान्स. पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आपल्या पाल्याचा प्रवेश घ्या आणि फी मध्ये 10% व पुस्तकावर 20% सवलत मिळवा. आमचा पत्ता सुळकाई रोड, हनुमंतनगर, विटा. सांगली लोकसभेच्या उमेदवारी संदर्भामध्ये गेली 15 ते 20 दिवस झालं जे काही रस्तिकेत सुरू होते, तर आताची नवीन अपडेट अशी आहे की काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील हे यांना मुंबईला त्यांच्या पक्षश्रेष्ठीने बोलवलेलं आहे. आणि काल जी इंडिया आघाडीची बैठक झाली दिल्लीमध्ये, त्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी यांच्यामध्ये सुद्धा सांगलीच्या जागेवरून चर्चा झालेली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांना सांगलीची जागा ही काँग्रेसला सुटण्यासंदर्भामध्ये चर्चा केली आहे. या संदर्भानं आता विशाल पाटील हे मुंबईला गेले आहेत आणि कदाचित त्यांना उद्या किंवा परवा त्यांची उमेदवारी काँग्रेसकडून डिक्लेअर होईल अशी एक परिस्थिती किंवा अशी एक सूत्रांच्याकडून मिळालेली माहिती आहे. 3 एप्रिलला किंवा 4 एप्रिलला यादी प्रसिद्ध होणार आहे, त्यामध्ये नाव येणार अशा देखील चर्चा आहेत. आता काय झालेलं आहे, आता सध्या विशाल पाटील हे त्यांची काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींच्या बरोबर मुंबईमध्ये मीटिंग चालू आहे. उमेदवारीच्या सगळ्या म्हणजे प्रयत्न केल्यानंतर ज्यावेळेला तिथले काय त्यांना प्रतिसाद थंड मिळायला लागल्यानंतर ते सांगलीमध्ये आले होते. सांगलीमध्ये त्यांनी प्रचाराचा त्यांचा आढावा घेतला आणि ते मतदारसंघामध्ये फिरत होते. काही लोकांचे त्यांनी गाठीभेटी घेतल्या, पण अचानक त्यांना मुंबईवरून पक्षाकडून त्यांना निरोप आल्यानंतर ते तातडीनं मुंबईला रवाना झालेले आहेत. आणि 1-2 दिवसामध्ये त्यांचं नाव काँग्रेसच्या उमेदवाराच्या यादीमध्ये सांगली लोकसभेचे उमेदवार म्हणून येण्याची शक्यता आहे. पण सांगलीमध्ये इकडे विशाल पाटील यांचे उमेदवार फायनल होईल अशी सूत्रांकडून माहिती मिळत असतानाच सातारामध्ये मात्र एक वेगळंच एक परिस्थिती तयार झालेली आहे. माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव कालपासून अचानक सातारा लोकसभेचे उमेदवार म्हणून यायला लागलेलं आहे. आणि त्या संदर्भानं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काल कराड इथं पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली आणि ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांचा निरोप घेऊन पृथ्वीराज बाबांच्याकडे गेले होते अशा प्रकारची माहिती मिळत आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सातारामध्ये एक सक्षम उमेदवार मिळत नसल्यानं तो मतदारसंघ काँग्रेसला सोडायचा की काय अशा प्रकारच्या मनस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आहेत. त्यानुसार पृथ्वीराज चव्हाण यांची उमेदवारी सातारामधून होईल अशा प्रकारच्या बातम्या किंवा अशा प्रकारचे संकेत काही लोकांच्याकडून मिळत आहेत. धन्यवाद सप्पतजी, लेटेस्ट अपडेट दिल्याबद्दल. नंतरचे अपडेट काय येते ते आपण तुमच्याकडून जाणून घेऊच. धन्यवाद. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.